गणेश सर, तुमचं एज्युकेशन आणि तुमचं बालपण हे कुठे गेलं ह्याच्याबद्दल मला सांगा. एज्युकेशनच्या अगोदर बालपणाबद्दल सांगतो, कारण का शिकायच्या आधी छोटा होतो, त्यामुळे बालपण हे मुंबईतच गेलं. बॉर्न अँड बॉटअप मुंबई मुलुंडमध्ये. मुलुंड ईस्टला राहतो आणि त्याच्यानंतर शाळा माझी स्कूलिंग पण मुलुंडमध्येच झाली. कॉलेज विद्याविहार KJ सोमय्या आर्ट्स अँड कॉमर्स, आणि तिथून मी ग्रॅज्युएट झालो. म्हणजे ग्रॅज्युएट करावं लागलं माझ्या कॉलेजला, बिकॉज शाळेत तसा मी चांगला विद्यार्थी होतो, पण कॉलेजमध्ये गेल्यानंतर थोडंसं झालं. म्हणजे एवढे काही खास मार्क्स नव्हते, पण आय वॉज ग्रॅज्युएटेड फ्रॉम KJ सोमय्या ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स. ओके, ग्रॅज्युएट झालात, पण मग तुम्ही म्हणतात मार्क्स चांगले नव्हते, पण अवलीगिरी केली की फक्त काय म्हणजे नक्की? तेच होतं, म्हणजे एका वहीमध्ये जर सगळे सब्जेक्ट असतील तर तेवढेच मार्क्स मिळणार ना. तर ते कल्चर सुरू झालेलं सोमय्याचं, की सगळ्या सब्जेक्टसाठी एकच बुक, व त्यामुळे मार्क्स पण तेवढेच मिळाले जेवढे एका बुकमध्ये सगळे सब्जेक्ट राहतील. अगदी एक पेज फक्त एकेका वेगवेगळ्या सब्जेक्टसाठी होतं. अवलीगिरी नाही केली, बिकॉज खूप जास्त मित्र बनवण्याची सवय पहिल्यापासूनच नव्हती, त्यामुळे लिमिटेड मित्र होते आणि वेळेतले मित्र. म्हणजे 6 किंवा 7 नंतर कुठलेच मित्र कधीच नसायचे, कारण का सवयी नव्हत्या. त्यामुळे तसे मित्रही नाही बनले. पण अभ्यासात ओके काइंड ऑफ, म्हणजे थोडंसं कॉलेजचं हे लागलं, हवा लागली कॉलेजची. त्यामुळे जे मार्क्स, म्हणजे फर्स्ट क्लास होतो. ऑब्व्हियसली मी ग्रॅज्युएशन पण फर्स्ट क्लासमध्येच कंप्लीट केलं, पण जेवढे मार्क्स 10वीत मिळाले 12वीत मिळाले त्याच्यापेक्षा 2-3% लास्ट इयरला मिळाले. हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितलाय म्हणजे तुम्हाला हा नक्की व्हिडिओ आवडलाय. ह्याचा फुल व्हिडिओ आमच्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, तो पण जाऊन तुम्ही बघा. आणि आमच्या इंस्टाग्रामवरती आम्ही बरेच ह्याचे शॉर्ट्स आणि रील्स ह्याच्यावर अपलोड केलेले आहेत, त्या नक्की तुम्ही बघा आणि माझं चॅनल फॉलो करा.